अरे सगळे काय चाललंय? आशा आहे की तुम्ही सर्वजण छान आहात. आज तुम्ही सर्वांना कदाचित आश्चर्य वाटत असेल की आपण इथे का आहोत. तर आपण खाली काही करत नाही आहोत. आपणास माहित आहे की आपण स्वतःला जमिनीवर ठेवले पाहिजे. पण वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाशी संपर्क साधला पाहिजे. आपण जितके जमिनीशी जोडले जाऊ तितके आपण उडू शकतो आणि आज आपण याविषयी चर्चा करण्यासाठी इथे आहोत. सैद्धांतिक ज्ञान मी तुमच्यासोबत अनेक व्हिडिओजमध्ये शेअर केले आहे. आयुर्वेदिक उपायांबद्दल मी तुमच्याशी बोललो आहे. मी अनेक टिप्स दिल्या आहेत. परंतु आज आपण सोरायसिसमध्ये मदत करू शकणाऱ्या योगा पोजेसबद्दल गप्पा मारणार आहोत. मी याआधी जास्त तपशिलात गेलो नाही किंवा स्वत दाखवले नाही. जर तुम्हाला सोरायसिस किंवा त्वचेची कोणतीही स्थिती असेल तर तुम्ही माझ्यासोबत फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ पाहताना या योगासनाचा सराव करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचे मन शांत करू शकाल. कारण आम्हाला खूप सारे कमेंट्स मिळतात की तुम्ही म्हणता मन शांत करा, तणाव घेऊ नका. तर तणाव कसा कमी करायचा, त्यामुळे आज आपण हे आसन करू जेणेकरून तुमचा तणाव कमी होईल, तो दुसरीकडे वळवला जाईल. स्पष्टच, आपण काही ऊर्जा खर्च करून घाम गाळू शकता. हे आसन केल्याने आपोआप तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि तुमच्या काळजीबद्दल कमी विचार करण्यास मदत होईल. आणि सोरायसिससाठीही ही मुद्रा खूप फायदेशीर ठरेल. बरे वाटण्यासाठी, आपली त्वचा सुधारण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी. जर तुम्ही माझा व्हिडिओ ट्यून करत असाल, नमस्कार सगळ्यांनो, चला आपण सगळे मिळून हे आसन करायला सुरुवात करूया. आणि या आसनामुळे तुम्हाला शारीरिक आणि आजाराच्या दृष्टीने किती बरे वाटण्यास मदत झाली आहे हे जाणून घ्या. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला कोणतीही कृती करण्याची गरज नाही. पहिलं आसन म्हणजे विंड फ्री आसन. हे आसन खरोखरच सोपे आहे. आपल्याला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त जमिनीवर बेडशीट, मॅट किंवा योगा मॅट ठेवा. तुला नॉर्मल झोपावं लागतं, तुला हवं नसेल तर तू माझ्याबरोबर परफॉर्म करू शकतेस. फक्त सामान्यपणे झोपा आणि आपले दोन्ही पाय आपल्या पोटाकडे आणा. मिनिटे या स्थितीत राहा. हे इतके सोपे आहे. त्यामुळे सोरायसिसमध्ये जर तुमचे यकृत व्यवस्थित काम करत नसेल तर हे आसन तुमच्या गॅसपासून मुक्त होण्याचे काम करेल. त्यामुळे नीट काम न करणाऱ्या या सर्व गोष्टी जशाच्या तशा कामाला लागतील. आणि यामुळे तुमचे मन रिलॅक्स होण्यास ही मदत होईल. आपण विचार करत असाल की आपण मिनिटे ही स्थिती का धारण करत आहोत. बरं, हे आसन गॅस आणि सूज दूर करण्यास मदत करते आणि सोरायसिस असलेल्यांसाठी यकृत कार्य सुधारू शकते. मन शांत करण्यासाठीही हे उत्तम आहे. चला सुरुवात करूया. या वाक्यात कोणताही बदल करण्याची गरज नाही. त्यानंतर बाल आसन आहे. बाला आसनाला चाळीस पोज म्हणूनही ओळखले जाते. जर तुमच्या घरात मुलं नसतील तर तुम्ही मुलांना अनेकदा पाहिलं नसेल की ते आसन अनेकदा बसतात. सहसा ते असेच बसतात किंवा स्वतःला आराम देतात किंवा असेच खाली पडतात. त्यामुळे तुम्हाला हे पद भूषवावे लागेल. म्हणून आपण याला बाला आसन म्हणतो. या स्थितीत आपले मन, शरीर आणि आत्मा संरेखित होतात, ज्यामुळे आपल्यावर शांतता आवरून टाकते. हे खरोखर आपल्या रक्तभिसरणात सुधारणा करेल. पुन्हा आपले रक्त परिसंचरण सामान्य होईल, चांगले कार्य करेल आणि सोरायसिसमध्ये आपल्याला आराम मिळवून देईल. पुढे हस्तपादासन आहे. यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. हे करण्यासाठी फक्त सरळ उभे राहा. आपल्याला फक्त सरळ उभे राहण्याची आवश्यकता आहे, ज्याला आपण वैद्यकीय भाषेत शारीरिकदृष्ट्या सरळ स्थिती म्हणतो. सरळ उभं राहिल्यानंतर फक्त दोन्ही हात वर उचलून खाली वाकावं लागतात. शक्य तितक्या खाली वाकून जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. शक्य तितके खाली वाका. मी असे म्हणत नाही की तुम्ही हे सर्व एकाच वेळी करू शकता. मला वाटत नाही की प्रत्येकजण एकाच वेळी आपल्या हातांनी जमिनीला स्पर्श करू शकेल, विशेषतः जर ते व्यायाम किंवा योग करत नसतील किंवा त्यांच्या शरीरात लवचिकता नसेल. पण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. हळूहळू बाळाची पावले उचला आणि एका दिवसानंतर आपले हात जमिनीला स्पर्श करण्यास सुरुवात करतील आणि आपल्याला आपले पाय सरळ ठेवावे लागतील, त्यांनी वाकू नये आणि जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. तर आपण हे आसन अनुसरण करू शकता. शेवटी एक्सप्लोर करण्यासाठी आणखी बरेच पोज आहेत. मी अशा आसनाबद्दल बोलत आहे जे सोरायसिसमध्ये मदत करू शकते, आपलं आरोग्य सुधारवू शकते आणि विश्रांती देऊ शकते. मुळात हे आपल्याला तणाव कमी करण्यास, मन शांत करण्यास आणि ध्यानात मदत करेल. शेवटची मुद्रा म्हणजे सिद्ध प्रार्थना मुद्रा. त्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. सहसा आपण सरळ उभे राहणे आवश्यक आहे, डोळे बंद करून आणि कोपरे सरळ ठेवून. आपले शरीर निवांत आणि सरळ स्थितीत असावे आणि कोणतीही चिंता किंवा समस्या न करता आपले मन शांत असावे. तुमचे सोरायसिस जग नरकात जाऊ शकते, जग काहीही बोलू शकते, तुम्ही सर्वात सुंदर आहात, जेणेकरून आत्मविश्वास येईल आणि ते तुम्हाला ध्यान करण्यास मदत करेल. तर ही एक अतिशय सोपी मुद्रा आहे. जर तुम्ही माझ्याबरोबर परफॉर्म करत असाल तर तुम्ही हे सहजपणे करू शकाल
आणि आम्हाला सांगा की हे तुमच्या सोरायसिसला सोडून देण्यास आणि मुक्त होण्यास किती मदत करत आहे. कपालभाती माहीत असल्यास तुम्ही अनुलोम विलोम सोबत ते करू शकता. आजकाल ही एक खूपच सामान्य आणि लोकप्रिय प्रथा आहे. अनेक वर्षांपासून आपण ते पाहत आहोत आणि ते सहजपणे केले जाऊ शकते. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी आणि तुमच्या सोरायसिसला मदत करण्यासाठी आतापासूनच या गोष्टींचा सराव करा. जरी तुम्ही माझे उपचार घेत नसाल तरी सोरायसिस कसं बरं होऊ शकतं हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. तुम्ही अनुलोम विलोम आणि कपालभाती देखील करून पाहू शकता, जे खूप लोकप्रिय आणि करण्यास सोपे आहेत. काहीही असो, तुम्ही हे करायला सुरुवात केल्यास 21 दिवसांत तुम्हाला बदल दिसू लागतील. तुम्हाला जाणवेल की 21 दिवसांनंतर शरीरात काही बदल आले आहेत आणि आपण येथून बरे होत आहोत. जर तुम्हाला कोणताही उपाय सापडत नसेल आणि तुम्हाला सोरायसिस बरं करायचे नसेल, तर माझ्या डॉक्टर टीमशी सल्ला करा, आमची भेट घ्या, योग्य समाधान मिळवा आणि स्वतःची काळजी घ्या. तर धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या.